संपूर्ण देशामध्ये सध्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाद्वारे नीट पेपरफुटी विरोधात आवाज उठवला जात असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. अशातच या मुद्द्यावर बोलण्यासाठी जे.पी. नड्डा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आंदोलनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जे.पी. नड्डा यांनी केंद्र सरकार चर्चेसाठी संसदेमध्ये तयार असल्याचं सांगितलंय. तो एजुकेशन की क्वालिटी में बढ़ोतरी हो, स्टूडेंट्स को जस्टिस मिले, इसमें आपका इंटरेस्ट नहीं है. आप स्टूडेंट्स के विषयों को, डिमांड्स को लेकर के आप पॉलिटिकल माइलेज लेना चाहते हैं, राजनीतिक रोटियां सेकना चाहते हैं, जो कि दुर्भाग्यपूर्ण है. लेकिन मैं इस मोड़ पर एक बात जरूर कहना चाहूंगा कि यह समय ये नहीं है कि हमारी सरकारें, आपकी सरकारें, तुम्हारी सरकारें, इस तरीके से हम इन चीजों को विभाजित करें. ये गंभीर मसला है, इस पर चर्चा करनी चाहिए. और चर्चा करने का जो सबसे अच्छा माध्यम है वो है सदन, वो है पार्लियामेंट. और हम चर्चा के लिए तैयार हैं. गहन चर्चा हो, गहन चर्चा के माध्यम से इसकी बारीकियों में हम जाएं. व्हाट आर द फैक्टर्स विच आर लीडिंग टू फॉर पेपर लीक, who are the people involved, short duration discussion, long duration discussion, business advisory committee में आप तय करो कितना समय आपने लेना है, 12 घंटे लेना है, 18 घंटे लेना है. राज्यसभा में मैं लीडर ऑफ द हाउस के नाते मैंने हमेशा इस बात को माना है कि जो विपक्ष जितने आवर्स तय करे, हम चर्चा के लिए तैयार हैं. सरकार चर्चा के लिए तैयार है. नहीं, इस तरीके से नहीं होती. हम चर्चा के लिए तैयार हैं, वो पार्लियामेंट में होगी. वो अपनी बातों को रखें, सरकार जवाब देगी. सोनम वांगचुक यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या संदर्भातली माहिती वैद्यकीय अधीक्षक संजय दुरानी यांनी दिलेली आहे. सोनम वांगचुक यांना काल संध्याकाळी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, ते शुद्धीवर आहेत. त्यांच्यावर करण्यात येणारे सगळे उपचार त्यांच्या संमतीनुसार होत आहेत, अशी माहिती मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय दुराणी यांनी दिलेली आहे. मैं अभी भी जिंदा ही हूँ. ये 25वां दिन है मेरे अनशन का. 25वें दिन तक लगभग मेरा 11 किलो वज़न कम हुआ है और काफ़ी मांसपेशियाँ कम होने लगी हैं, मगर ठीक ही हूँ. कल मैं रात को यहाँ गुड़गांव के एक निजी अस्पताल में लाया गया हूँ. वांगचुक यांच्या आंदोलनाचा 25वा दिवस आहे. वांगचुक यांचं रुग्णालयातनं उपोषण सुरू आहे. वांगचुक यांचं जवळपास 11 किलो वजन कमी झालंय. स्वतः सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ जारी करत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. रविवारी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मिळतेय. विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हा संयुक्त मोर्चा ठाकरे बंधू काढणार असल्याची माहिती मिळतेय. नीट परीक्षेतल्या कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांविरोधात झालेल्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान अभिनेत्री आयेशा खान हिला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळालेली आहे. या संदर्भात आयेशा खाननं सोशल मीडियावर पोस्ट करत आपण प्रत्यक्ष या आंदोलनात सहभागी नसताना सुद्धा पोलिसांनी आपल्यावर कारवाई केल्यामुळे सवाल उपस्थित केले. हम आज अपना सपोर्ट दिखाने के लिए टू द नीट एस्पिरेंट्स, टू द स्टूडेंट्स हु हैव कमिटेड सुसाइड, आज एक प्रोटेस्ट का हिस्सा बनना चाहते थे, विच वाज सपोज टू हैपन इन दादर एट 4 PM. एंड हम जस्ट पहुंचे एंड सिर्फ रोड पे खड़े हुए. लिटरली हमने कुछ शुरू भी नहीं किया, कुछ बोला भी नहीं, नॉट अ सिंगल नारा, नथिंग विज स्टार्टेड. एंड सिर्फ वहां आई थी मैं. आई एम सिंपली आस्किंग कि क्यों? हम तो सिर्फ रोड पे खड़े हैं, हमने तो कुछ बोला भी नहीं है, कुछ शुरू भी नहीं किया है, ना हम कोई प्लाकार्ड दिखा रहे हैं, ना हम कोई नारा लगा रहे हैं. हम तो सिर्फ अपने भाई और अपने दोस्तों का वेट कर रहे हैं. व्हाई आर वी बीइंग पुल्ड इन? देयर वाज नो आंसर, नथिंग.
and we were pulled. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.